नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ किचनमध्ये माझ्या सर्व ताईंचे मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे। आज ब्लॉग नाही, कोणताही व्हिडिओ नाही, तर आज आहे छान अशी रेसिपी। तर रेसिपी काय बघता समजलं असेल, तर शेवाळ्याची खीर मस्त अशी। तर हे काही फंक्शन वगैरे काही नव्हतं किंवा काय पूजा वगैरे काही नाही, तर ऑर्डर होती एक। अगोदरच सांगून ठेवलेलं त्यांनी की शेवाळ्याची खीर पाहिजे म्हणून। तर 6 जणांसाठी खीर पाहिजे होती, म्हणजे 5, 6, 7 असे होईल तसं 6 जणांसाठी पाहिजे होती। पण इथं मी 7 वाट्या खीर केलेली आहे, 7 वाट्या, आणि एक्स्ट्रा एक थोडीशी अर्धी वाटी झाली होती। तर ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, कसं कसं करायचं ते तुम्हाला पूर्ण प्रमाणामध्ये मी सांगते इथं। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला ही खीर करता वेळेस अडचण काही येणार नाही। चला तर साहित्याला आपल्या खीर करण्यासाठी सुरुवात करूया। तर इथं बघू शकता मी ना ते सर्व काही काढून घेतलेले आहे, ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे। दूध छान असं तापवलेलं आहे, फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, दुधात पाणी वगैरे घालायचं नाही। तर दूध तापत आहे, मीडियम गॅसवर दूध आटत आहे थोडंसं। एकीकडे कढई ठेवली आहे आणि इथं मी केसर दुधामध्ये घातलेलं आहे, आणि केसरचा फ्लेवर आणि कलर हे खूप छान असं उठून येतो खिरीमध्ये। तर इथे ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे, 4 ओळे वेलची पावडर, मनुके, आणि 1 वाटी शेवाळ्या घेतलेल्या आहेत भाजलेल्या। तिथं 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर थोडीशी इथं कमी जास्त करू शकता। तर मी एवढी साखर घेतली, पण थोडीशी जास्त झाली होती, तर मी नंतर याच्यामध्ये दूध वाढवलेलं आहे। तर अर्धा लिटर एवढं दूध घातलेलं आहे, म्हणजे 1.5 लिटर दुधाचं हे प्रमाण आहे। 1.5 लिटर दुधाला 7 वाट्या खीर होती, एक्स्ट्राची एखादा वाटी होती जास्त, पण 7 ते 8 वाट्या खीर होती, म्हणजे आरामात 5-6 जणं ही खीर खाऊ शकतात अशी ही खीर केली होती। तर इथं बघू शकताय 2 चम्मच तूप घालायचं आहे, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट छान असे परतून घ्यायचे आहे। आपल्या शेवया भाजलेल्या असल्यामुळे आपण जास्त भाजायची गरज नाही, आणि जर भाजलेलं नसेल तर पहिल्या शेवया भाजून घ्यायच्या आहे, नंतर ड्रायफ्रूट वरतून घालायचे आहे। तर इथं ना शेवया भाजलेल्या असल्यामुळे आम्ही सगळं अगोदर भाजून घेतलं, मनुके टाकले, मनुके पण भरपूर असे टाकायचे आहेत, आणि याच्यामध्ये नंतर शेवया टाकल्या, शेवया थोड्याशा तोडून टाकायच्या आहे, आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। एकीकडे आपलं दूध आटतच आहे, तर दूध थोडंसं आटवलं होतं, त्यामुळे खूप छान असं ना फ्लेवर येतो खिरीला। आणि खीर करता वेळेस कोणती पण खीर करा किंवा बासुंदी करा, दुधाचा प्रकार ज्यावेळेस आपण करतो स्वीटमध्ये, शेवयाची खीर, तांदळाची खीर किंवा बासुंदी, तर ना आपल्याला दूध फुल क्रीम दूधच घ्यायचं आहे। म्हशीचं दूध आणा किंवा गाईचं आणा, गाईच्या दुधाला फुल क्रीम नसते, पण गाईच्या दुधाचे सुद्धा खीर वगैरे छान होते। आणि आपलं गोकुळ दूध जे असतं फुल क्रीम दूध ते घेऊ शकता। साधं जे दूध असतं ते घेतल्यावर ना त्याची एवढी टेस्ट येत नाही खिरीला। आणि बघू शकता इथं मी ना सगळं भाजून घेतलं, आणि ह्याच्यामध्ये उकळत्या दुधामध्ये गॅस बारीकच होता, त्याच्यामध्ये सर्व टाकून घेतलं, हलवून घेतलं। आणि आता ह्याच्यामध्ये ना जे केसर आणि दूध मिक्स केलं होतं ते सुद्धा घालून घेतलं, छान असं मिक्स करून घ्यायचं। केसर आपल्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपल्या आवडीनुसार केसर घालायचं आहे, असेल तर घाला, नसेल तर नका घालू। आता याच्यामध्ये साखर घालायची आहे, साखर पण बघा गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। तर 1.5 लिटर दुधाच्या हिशोबाने एवढं प्रमाण परफेक्ट होतं, आणि खूप छान अशी सुंदर खीर झाली होती। आणि पुढं तुम्हाला सिक्रेट सांगणारच आहे खिरीचं। तर इथं मी वेलची पावडर घातलेली आहे। खिरीचं सिक्रेट काय आहे तर ते पुढं सांगते। चला तर जर तुमची खीर घट्ट झाली नसेल किंवा तुमच्याकडनं पाणी वगैरे जर तुम्ही टाकलं असेल, तर पाणी थोडं जास्त पडलं असेल, तर बघा हे आहे एक सिक्रेट। किंवा पाणी नसेल पडलं जास्त किंवा नसेल टाकलं तरीही हे आहे सिक्रेट। ते काय आहे, कस्टर्ड पावडर आहे। तर हे स्ट्रॉबेरीचंच कस्टर्ड पावडर यावेळेस मी आणलेलं आहे, ते अर्धा चम्मच घालून दुधामध्ये, थंड दुधामध्ये, गरम दुधात घातल्यावर गाठी होती, त्याच्या गुठळ्या होतात, आणि मग थंड दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर अर्धा चम्मच घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं एवढ्या दुधासाठी ना मी बरोबर 1 चम्मच घातलं होतं, आणि छान मिक्स करून घेतलं। म्हणजे पहिलं 1 लिटर दूध घेतल्यानंतर जे केसरसाठी, कस्टर्ड पावडरसाठी, आणि थोडंसं गोड झाल्यामुळं ना साखर थोडीशी, त्यामुळे मी परत दूध घातलं, म्हणजे एकूण 1.5 लिटर दुधाचं प्रमाण आहे हे।
दुधाची खीर आहे बघा. खीर मस्त अशी झालेली आहे बघा आणि टेस्टलाही खूप भारी झाली होती. कसा वाटला आजचा खीरच्या रेसिपीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब